परभणीत आज झालेल्या दगडफेक आणि आगीच्या घटनेनंतर कुठेतरी तणावाची स्थिती निर्माण झाली होती आणि पोलिसांनी आता सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर सध्या स्थिती शांततेत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदार मेघना बोर्डीकर ह्या तातडीनं आयजी शहाजी उमाप यांना भेटायला आल्या होत्या. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. मॅडम, काय सांगाल? भेटायला आल्या होत्या तुम्ही, काय सांगितलं नेमकी आयजीने तुम्हाला? काल संध्याकाळपासनं मी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि कलेक्टरांसोबतही माझं बोलणं झालं. शांततेमध्ये सर्व बंद पुकारला गेला होता आणि शांततेमध्ये जिल्हाभरामधून बंद पाळला जात होता. पण तरी देखील जिल्ह्यातील काही मंडळी व्यापाऱ्यांना त्रास देऊ इच्छित आहे किंवा त्यांना धाकात ठेवू इच्छित आहे म्हणून असे प्रकार जे काही परभणीमध्ये घडलेत आज ते घडवले जात आहे का असा माझा प्रश्न आहे. आणि त्यांना मला सांगायचं आहे की राज्यामध्ये देवेंद्रजींची सरकार आहे. जे कुणी स्वतःच्या स्वार्थासाठी हे करत असेल ते लपलं जाणार नाही, ते बाहेर येईल. परंतु काल जी घटना घडली त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि निषेधार्थ आज चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वजण बंद पाळत होतो. पण ह्या बंदला गाळबोट लावण्याचं काम केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी व व्यापाऱ्यांना त्रास देण्यासाठी काही मंडळी करू इच्छितात. त्यांना मला सांगायचं आहे की त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार. म्हणले घडवलं जाते, नेमकं कोण आहे ती मंडळी? काही तुम्हाला काही सुखबुक लागली की त्याची? ते आता शोध लावतील, प्रशासन शोध लावेल. आयजींना भेटले तुम्ही, काय म्हणले नेमकं? आयजींचं काय म्हणणं होतं? प्रकरण शांत झालंय, कशी स्थिती आहे? परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि त्यामुळे आयजी स्वतः आलेले आहेत. इथे काही आता कुठल्या घटना घडणार नाहीयेत. वरिष्ठांची काय बोलणं झालंय का? खास करून देवेंद्र फडणवीस यांचं संदर्भात काही तुमचं बोलणं झालंय का आजच्या घटनेबाबत? झालेलं आहे. त्यांनी सुद्धा कालपासूनच प्रशासनाच्या संपर्कात होते. घटना आणि पुढे काही होऊ नये म्हणून त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. काय नेमकं आवाहन करणार तुम्ही परभणीकरांना किंवा आंदोलकांना? शांततेसाठी संदर्भात काय आवाहन करणार? आंदोलकांना मला आवाहन करायचे की आपण शांततेमध्ये आंदोलन केलं पाहिजे. आम्ही सर्वजण आपल्यासोबत ह्या आंदोलनात आहोत, पण ह्या आंदोलनाचं उग्र स्वरूप धारण करता कामा नये. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोकांना भडकवून देऊन वातावरण खराब करत असतील आणि खास करून व्यापारी बांधवांना मला सांगायचं आहे की आम्ही कलेक्टरांना विनंती केलेली आहे. आपले सगळ्यांचे पंचनामे होतील, झालेल्या नुकसानाची भरपाई आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. कोणीही दहशतीखाली राहू नये आणि सर्वांनी शांतता बाळगावी. तर मेघना बोर्डीकर होत्या, यांनी स्पष्ट केलंय की आयजी उमाप यांना भेटून त्यांनी खरं तर एकूणच पूर्ण घटनाक्रम बाबत माहिती घेतली आणि नेमकं या घटनेमागं शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला नेमकं गालबोट लागला तर कोणामुळे लावला याचा शोध घेण्याची मागणी या ठिकाणी मेघना बोर्डीकर यांनी आयजी यांच्याकडे केली आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.